कसे सगळे? आताच झाले मॉर्निंग. आता सगळं हे बघा, एक कुत्र्यांचं असं असतं, दिवसभर आणि रात्रभर यांचं चालूच असतं. ते व्हॉइस मुलं पटकन ते कॅप्चर होतं. त्यानंतर सकाळी मस्त गरम पाणी पिऊन मस्त पिलं आणि मग जरा टी व्हीवर यूट्यूबला जरा मस्त हनुमान चालीसा लावली सायलेंट. सकाळी मस्त वाटतं हे ऐकल्यावर, मन प्रसन्न होतं आणि दिवसाची सुरुवात पण चांगली होतं. आता मी मस्त कपडे धुवून वाळत घातली आणि जरा साफसफाई करून मस्त तोरण बांधला हाराचाच आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली. मस्त एकदम. बघा माझं देवारा किती मस्त प्रसन्न आहे ना. कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. नंतर मी संकष्टी चतुर्थीचा उपवास होता म्हणून चहा पिऊन घेतला आणि माझं आलेलं पार्सल. तर बघा काय येते पार्सलमध्ये, बघितल्यावर समजेल तुम्हाला. तर तिकडून ते माझ्याशी बोलत होतं म्हणून ते मी तिकडं, हे बघा माझे झाले हॉल. त्याच्या मुलं आहे ना हेवी कानातले मी घालू शकत नाही. तर नुसतं म्हणजे मोठं बिटं असं झालं ना तर असं कानातले आहेत ना असं गळतान असं फिट नाही बसत. मग ते झाले म्हणजे मोठ्या कानातल्यांना सपोर्ट आणि हे डॉट आहेत ना ते असे मागे लावायचे. मग ते फिक्स केले ना का मग ते एकदम परफेक्ट असं फिटिंगमध्ये बसतात. त्यानंतर मी दही मिक्स करून त्यांना दिले खायला आणि ते खाऊन ते गेले कामावर. त्याच्यानंतर मग जरा आराम केला आणि संध्याकाळी उठून मस्त शेवयाची खीर बनवली. संकष्टी चतुर्थी म्हणून काहीतरी गोड गोड म्हणून. आणि मग पनीर आणला आणि एक मस्तपैकी पनीरची भाजी करायला घेतली. पहिला तर पापड तळून घेतले आणि त्याच्यानंतर पनीर तळून घेतला. पनीर थोडासाच तळून घेतला कारण जास्त डीप केला ना तो तसं कडक होतं. नंतर मग टोमॅटोची प्युरी घेतली आणि ती तेल सुटस्तवर शिजवली. त्यानंतर मसाले घेऊन आपले नॉर्मल आणि मग पाणी घेऊन परत मसाला शिजवला. ते झाली भाजी आणि नंतर मग भात घेतला घालायला. एक साईडला भात आणि एक साईडला डाळ, कारण मला वरण नाही आवडत. सगळं ते जेवण म्हणजे उरकला आणि त्याच्यानंतर मग भांडी घासली. मग नैवेद्य दाखवलं देवाला, पूजा केली आणि मग नानींच्या इथे शेव नेली. तर आजचा दिवस तर असाच गेला. नंतर मग हिच्याशी मस्ती करायला लागलो. बाय बाय, गुड नाईट, गुड ड्रीम, टेक केअर, बाय बाय. वर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय. तर आजचा दिवस माझा असा होता. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.